नमस्कार. मैत्री बालमनाशी नावाच्या एका मस्त मार्गदर्शिकेबद्दल आज आपण बोलणार आहोत. लहान मुलांना निसर्गाच्या जवळ कसं आणायचं यासाठी त्यात खूप सोप्या पण जबरदस्त पद्धती दिल्या आहेत. चला, त्यातलीच एक पद्धत आज आपण समजून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की मुलांची आणि निसर्गाची मैत्री आपण घडवून आणायची तरी कशी? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज इथं जमलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण हे सगळं काही टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी ओळख आणि आवाज, जे आहेत 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. मग आपण बघू गट आणि तुलना, 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. आणि शेवटी निरीक्षण आणि निवास, जे आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आणि हो, प्रत्येक वयात मुलं कशी प्रगती करतात तेही आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पावलाने, ओळख आणि आवाज. हा टप्पा आहे खास 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी, ज्यांना आपण ओळखणारे म्हणू शकतो. कारण या वयात त्यांच्यासाठी जग म्हणजे काय, तर गोष्टींना नावं देणं आणि त्यांची नक्कल करणं. बरं, मग या वयात मुलांकडून काय अपेक्षा ठेवायची? तर त्यांचं मुख्य उद्दिष्ट अगदी सोपं आहे. चित्रांमधले प्राणी ओळखायचे आणि त्यांचे आवाज काढायचे. यात शिक्षकांची भूमिका काय, तर त्यांनी चित्र दाखवायची, नावं विचारायची आणि गंमत म्हणून प्राण्यांसारखं चालूनही दाखवायचं. आणि मुलं काय करणार? ते चित्र बघतील, नाव सांगतील आणि प्राण्यांचे आवाज काढतील. किती सोपं आहे. ह्या मार्गदर्शिकेतला एक संवाद बघा, किती छान आहे. शिक्षक म्हणतात अगदी बरोबर. आणि मांजर कशी बोलते? आणि मग उत्तर येतं म्याऊ म्याऊ. हा इतका साधा संवादच मुलांना बोलायला, सहभागी व्हायला मदत करतो. आणि मग इथून खरी गंमत सुरू होते. या मार्गदर्शिकेत तर असं म्हटलंय की याला एका गाण्यासारखं एका तालासुरात शिकवा. जसं की मांजर म्हणते म्याऊ म्याऊ आणि कुत्रा म्हणतो फू फू. आणि गाय कशी करते हम्मा. असं केल्यामुळे काय होतं की हे आवाज लक्षात ठेवणं मुलांना खूप सोपं जातं आणि त्यांना मजाही येते. आता बघा, हे सगळं फक्त वर्गातच नाही करायचं, एक प्रत्यक्ष कृती पण आहे. प्राण्यांचे चाल. करायचं काय, तर एक मोकळी जागा शोधायची, मग एखाद्या प्राण्याचं नाव घ्यायचं, समजा हत्ती, आणि मग हाताने सोंड बनवून हत्तीसारखं चालायचं. मग काय सशासारख्या उड्या मारायच्या. यातून काय होतं की शारीरिक हालचालींमुळे मुलांच्या मनात त्या प्राण्याची ओळख अगदी पक्की बसते. ठीक आहे, तर ओळख झाली, आवाज झाले, आता पुढे काय? चला वळूया दुसऱ्या पावलाकडे, गट आणि तुलना. हा टप्पा आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. या वयात मुलं वर्गीकरण करायला, म्हणजे वेगवेगळ्या गटांमध्ये गोष्टी वाटायला शिकतात. तर आता इथे उद्दिष्ट थोडं बदलतं. मुलांना आता प्राणी, पक्षी आणि कीटक या वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रांचं वर्गीकरण करायचं आहे. इथे शिक्षकाची भूमिका पण थोडी बदलते. ते मुलांना विचारतात, हे प्राणी, पक्षी माणसांपेक्षा वेगळे कसे आहेत? म्हणजे आता फरक ओळखण्यावर भर दिला जातो. आणि मुलं मग फ्लॅशकार्ड्स घेऊन हे 3 गट तयार करतात. याचे एक उदाहरण बघा. शिक्षक म्हणतात, हे बघ, हे फुलपाखरू आहे, ते उडतं, पण म्हणून ते पक्षी झालं का? नाही, तो एक कीटक आहे. चल, त्याला कीटकांच्या गटात ठेवूया. म्हणजे बघा, वैज्ञानिक वर्गीकरणाचा किती मोठा धडा एका साध्या खेळातून शिकवला जातोय. आणि याला पण एका प्रत्यक्ष कृतीची जोड दिलेली आहे. पक्ष्यांसाठी पाणवठा. खिडकीत किंवा अंगणात एका मातीच्या भांड्यात पाणी ठेवायचं आणि मुलांना विचारायचं, अरे, हे पाणी कोणासाठी ठेवलंय आपण? आणि मग चिमण्या, कावळे पाणी प्यायला आले की लांबून त्यांचं निरीक्षण करायचं. म्हणजे वर्गात शिकलेला पक्षी हा गट त्यांना आता प्रत्यक्षात बघायला मिळतो. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, निरीक्षण आणि निवास. हा टप्पा आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आणि या टप्प्यावर मुलं बनतात छोटे छोटे संशोधक. ते का आणि कसे असे प्रश्न विचारायला लागतात. इथे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर जंगली प्राणी कोणते आणि पाळीव प्राणी कोणते हे समजून घेणे. ते काय खातात, कुठे राहतात हे जाणून घेणे. त्यामुळे आता शिक्षकाची भूमिका आहे थोडे खोलवरचे प्रश्न विचारायची. जसं की वाघ कुठे राहतो, गाय काय खाते, आणि मुलं काय करतात, तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्राण्यांबद्दल चर्चा करतात, त्यांनी काय पाहिलंय ते सांगतात. संवाद कसा होतो बघा. हा वाघ आहे, तो जंगलात राहतो, म्हणून तो झाला जंगली प्राणी. आणि ही आहे गाय, ती आपल्याजवळ राहते, म्हणून ती झाली पाळीव प्राणी. किती सोप्या भाषेत जंगली आणि पाळीव ह्या महत्त्वाच्या संकल्पना मुलांना समजावून सांगितल्या आहेत.
यासाठीची प्रत्यक्ष कृती तर खूपच छान आहे, निसर्ग भ्रमंती. जवळच्याच एखाद्या बागेत किंवा पार्कमध्ये जायचं आणि तिथे मुंग्यांची रांग शोधायची, कोळ्याचं जाळं बघायचं किंवा पक्ष्याचं घरटं शोधायचं. पण हे सगळं शांतपणे आणि लांबून करायचं. आणि मग फिरून आल्यावर आपण काय काय पाहिलं यावर गप्पा मारायच्या. म्हणजे मुलं त्यांचं ज्ञान प्रत्यक्षात वापरायला शिकतात. बरं, तर आपण हे 3ही टप्पे पाहिले. मग या सगळ्यातून नक्की काय साध्य होतं? प्रत्येक वयोगटात मुलांना नक्की कोणती कौशल्य मिळतात? चला त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. तर बघा, 3 ते 4 वर्षांची मुलं मदतीने वस्तू, प्राणी, पक्षी नावानिशी ओळखायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची झाली की ती स्वतःहून प्राणी, पक्षी, कीटक ओळखतात आणि त्यांच्यातला फरकही सांगतात. आणि 5 ते 6 वर्षांची झाल्यावर ती आपल्या परिसरातले प्राणीपक्षी ओळखून त्यांची वैशिष्ट्य, म्हणजे त्यांचं घर कोणतं, ते काय खातात, हे सगळं सांगू शकतात. म्हणजे बघा, साध्या ओळखीपासून ते सविस्तर माहिती देण्यापर्यंतचा हा प्रवास किती स्पष्टपणे दिसतोय. तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे निसर्गाबद्दल मुलांच्या मनात प्रेम निर्माण करणं ही काही शर्यत नाहीये, तो एक प्रवास आहे. आणि याची सुरुवात होते अगदी साध्या गोष्टींमधून, लक्ष देऊन पाहणं, ऐकणं आणि खेळणं. याच गोष्टी आयुष्यभराच्या जिज्ञासेचा पाया घालतात. मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही सुरुवात करण्यासाठी मुलासाठी निसर्गातील कोणती कृती हे एक उत्तम पहिलं पाऊल ठरू शकते.